थंड पाण्याने केली तर आणि त्रास होईल. बरं, तापून करायचं पाणी त्याचं एक पातेल्यात माझं वागायचं नाही. ठीक आहे, तर बघू. बटाटा सोलायची त्या दिवशी बोलले. इथे त्या दिवशी ती बरोबर नाही नव्हते पैसे देऊन. इथं कशा तरी होती कीच नाही, शोधावं लागेल आता. तर सगळं आवरावर करायला पाहिजे. काय नाही, बिस्तारा ठेवला की झालं. आणि ही भांडी भांड्याची पोत्यात भरायला पाहिजे. बाकी दिलं काय काय नाही आहे ना, काय नाही काय सगळं ठेवलं पाहिजे वस्तू. मामांची भीती आहे इथे. बघतो मी तिकडचे काय आवडतो. हा, पूजेचं काय? पूजा तर ती संध्याकाळी करूया. काय करणार आपण? किती उशीर होणार मग संध्याकाळी जायला? मी बरोबर करणार सगळं. इथे चूल पेटवून पाणी त्या पट्ट्यावर 4 वाजले की आता 12च्यात पाणी तापून होणार नाही. 10:30 झाली. करा काय ते. 12च्यात पूजा. मी 4ला सुरुवात करीन आणि लगेच. आता पूजा जास्त मुंबईसारखा इथं जास्त हे लागत नाही. मग आवरून घ्या ते बाकीचं पसारा आवरून घ्या. ते गोण्या बिण्या भरून टाका. भांडी तेवढी राहून देत जेवणाची. आणि बाकी सगळा पसारा आवरून घ्या. रात्रीची तिकीट आहे ना आमची. मग आता सगळं भरून ठेवलं पाहिजे. आता काय लवकर येणार नाही आम्ही. बटाटा सोडून घेते. किसणी आहे पण सगळे भांडी काढली नाहीत बाहेर. त्या कारणाने मग किसणी शोधायला पण अवघड जाते. जावते एवढं सगळं. बटाटे राहतील का लय दिवस? हा, राहतील. जास्त कापू नको. नाही तर तुला नको मला नको खा कुत्र्या होई. बटाटे राहतात, फक्त ज्यादा फार तर कोंब फुटतात. मग कोंब फुटलेले चांगले नसतात नाही जास्त, पण कोंब फुटलेले. जास्त कोंब नाही फुटत. बटाटे राहू दे. बटाटे बिनकांनी उपयोग करू नको. असे फुकट घालवण्यापेक्षा दुसऱ्याच्या मुकास लागलेलं चांगलं आहे. बटाटे घरात राहतात बस. ह्याला नाचण्याचे पीठ आलं कधी येतं, पण ते येणार नाही असं मला वाटतं. प्रत्येकाला कामं आहेत, आपल्याला कामं काही नाही आहेत. त्यांचं गुरु ढोर आहे, कोंबडं कुत्रं आहे. औषध पियाली नाही पिईन आता. मी अजून नाश्ता नाही केला, फक्त चहा घेतला आहे. बटाट्याची भाजी झाली की मग भाकरी आहे ती गरम करून खाईन. बटाटी भाजी मग भात करू नको. भात करू नको? एकदा सांगतात भातच कर. आता तू म्हणली मी अहो ती भाजी खाईल. रात्रीची भाकरी आहे ते काही टाकायची आहे थोडीच. रात्रीचं जेवण काहीतरी हॉटेलमधून मागून खाऊया. नाही तर वडापाव आला ट्रेनमध्ये तर खाऊया.